ओके. तो आपण आता लास्ट 5 असलेले टेक्निक आपण शिकलो आणि त्याच्याबरोबर आपण काय करूया, की आज अजून पुन्हा परत एक टेक्निक शिकून घेऊ आणि पुढची टेक्निक आहे जर लास्ट इज द 5 तर फर्स्ट इज द 5 असेल तर काय? तर ही टेक्निक ऑलरेडी डिपेंड ऑन अदर टेक्निकवर आहे. ती आपण उद्या समजून घेऊ. नो डाउट. पण आता सध्या एक सिम्पलिस्ट म्हणून आपण समजून घेऊ. पुन्हा परत याच्यावर अजून थोडंसं डीपमध्ये जाऊ आपण उद्या, नो प्रॉब्लेम. पण तरी आपण वेगवेगळ्या अप्रोचेस शिकण्याचा उद्देश असा आहे, की मुलांचं वेगवेगळ्या पद्धतीने खूप साऱ्या मेंटल अरिथमेटिक व्हावं. बाकी काही उद्देश नाही. सो प्लीज थोडासा फास्ट 51, 52, 53 तुम्ही त्याला पूर्ण सर्कल करून स्क्वेअर लिहा. म्हणजे ते इंडिकेशन क्लिअर गेलं पाहिजे. नाहीतर तुम्ही नंतर विचार कराल, की काहीतरी रॉंग लिहिलं. मी इथे एक्सप्लेन करतोय, तुम्ही समजून घेतायत. म्हणून काही हरकत नाही. 53 स्क्वेअर, 51 स्क्वेअर किंवा मी डायरेक्टली 57 स्क्वेअर आणि 59 स्क्वेअर. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण आता. लिहून झालं असेल तर बाकीच्या रिकाम्या जागा तुम्ही करून घ्या. एकदा समजलं की बाकीचं तुमचं काम आहे सबमिशनचं. ओके. सो नाऊ आपण एक 53 घेऊया. प्लीज इकडे लक्ष द्या. 53चं स्क्वेअर करायचं आपल्याला. आणि 53चं स्क्वेअर पण आपल्याला डायरेक्ट आन्सर लिहिता येतं. लक्ष द्या पहिले सर्वजण. समजून घ्या पहिले. डायरेक्ट आन्सर लिहिता येतं. 28 लक्ष द्या. 28 09 आपण असं डायरेक्ट आन्सर लिहितो. हे कसं आलं ते आपण समजून घेऊ. किंवा आपण 59 लक्ष द्या. 59चं आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. डायरेक्ट लिहू शकतो. 34 81 असं आपण डायरेक्ट आन्सर लिहिलं. कसं आलं समजून घ्या सर्वजण. नो डाउट. या 3चा या 3चा आणि या 09चं रिलेशन आहे. इथं काही प्रॉब्लेम नाही. कारण हा 3चा स्क्वेअर आहे. बट 53चा स्क्वेअर हा 4 डिजिटमध्ये येणार. हे आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कारण 50चा स्क्वेअर इकडे लक्ष द्या. 50चा स्क्वेअर 2500 असतो. 2500 असतो. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून 53चा स्क्वेअर हा 4 डिजिटमध्ये येईल. म्हणून आपण असा आन्सर नाही लिहू शकत. 28 आणि 9 89 नाही लिहू शकत. किंवा बेस ऑन 100 टेक्निक म्हणून हे बेस ऑन 100 टेक्निक आहे. म्हणून आपण 09 लिहिला. म्हणजे 2 डिजिटमध्ये तो लिहिला. पहिले क्लिअर कारण 9चा 3चा स्क्वेअर 9च होतो. पण तो म्हणजे 51 साठी, 52 साठी आणि 53 साठी मात्र आपण सावध असलो पाहिजे. 09 लिहावा लागेल. क्लिअर आहे? या 3 अंकांसाठी हा 09 का घेतला? याच्यासाठी मी हे एक्सप्लेन केलं एवढं सर्व. आता हा 28 कसा आला? प्लीज इकडे लक्ष द्या. 28 कसा आला? हा 28 असा आला 5 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर प्लस युनिट प्लेस 5 चा स्क्वेअर प्लस युनिट प्लेस आणि 5 चा स्क्वेअर असतो 25 प्लस 3 आन्सर इज द 28. लक्ष द्या. आणि म्हणून 2809 आलं. आता इथं 34 कसा झाला? एव्हरीवन सांगेल, की 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 9 इज इक्वल टू 34. म्हणून हा 34 इकडे गेला. आणि हा 9 चा स्क्वेअर 81. 9 चा स्क्वेअर 81. 9 चा स्क्वेअर 81. म्हणून तो इथं गेला. क्लिअर? हॅलो? करून बघा. हो सर. लिहून घ्या. या पद्धतीने लिहून घ्या.
मी मुद्दाम तुम्हाला ॲरो वगैरे कलर मुद्दाम लिहितो, की हा 34 कसा आला, हा 81 कसा आला. तुम्ही पण तुमच्या पद्धतीने व्यवस्थित लिहून घेत जा. लिहून झालं की सांगाल. झाले सर. 09 ला मुद्दाम सर्कल करा आणि लिहा की इथं डबल आन्सर आला पाहिजे डबल नंबरमध्ये, म्हणून 09 घेतला असं पण लिहा. साईडला एक लिहून ठेवा. ओके, करूया रब प्लीज एव्हरीवन. विद्याताई करू का रब? तुम्ही दिसतायत म्हणून तुम्हाला विचारतो. झालंय सर. ओके, मग सांगा. ओके. सो तुमच्यासाठी 52 चा स्क्वेअर लिहा डायरेक्ट, आणि 57 चा लिहा सर्वजण डायरेक्ट. तर 52चा 2704 आणि 57चा 3249. 49 2704. 04 वंडरफुल. 4 आणि 57 चा 3249. 3249 3249 ते 749. 249. वंडरफुल. क्लिअर. वंडरफुल. हा 32 कसा आला तुम्हाला समजलं, 27 कसा आला समजलं, मग तुम्हाला 04 पण समजलं आणि 49 पण समजलं. वंडरफुल. सो दिस इज ऑल्सो आपण कशासाठी वापरणार ते 51 टू 59 साठी वापरणार. आणि ही टेक्निक अजून एका टेक्निकवर डिपेंड आहे. त्याचा पण आपण मल्टिप्लिकेशन ऑलरेडी शिकलेलो आहे लेवल 1 मध्ये. लास्ट इज द 5 त्याचं पण आपण मल्टिप्लिकेशन एक टेक्निक आपण लेवल 1 मध्ये शिकलेलो आहे. त्याचा टेक्निक आहे, ते दोघं संबंध आपण जरा मल्टिपल अप्रोच आपण समजून घेऊ द्या. नो डाऊट. याचा म्हणून याच्या आधारावर ती टेक्निक तयार झालेली आहे. मल्टिप्लिकेशनची आपण बघितली मला वाटतं. सो आपण पुढे जाऊया. हम्म. एक टेक्निक अजून समजून घेऊ. ओके. कारण स्क्वेअर खूप मला स्क्वेअर पण आवडतात. ओके, इकडे लक्ष द्या. आता वर्गमूळ, फक्त वर्ग हा माझ्याकडनं बाय मिस्टेकली झालाय म्हणून याला काढून टाका बरं का सर्वजण. ओके. ज्या संख्या 100च्या जवळ असतात अशा संख्या, अशा संख्या, एक मिनिट. हा हा, एक मिनिट. ते ना काढून टाकतो, कारण ते दरवेळेस रेकॉर्डिंग मध्ये पण येतं ना, म्हणून वर्गमूळ काढून टाकतो मी. एक मिनिट, एकच मिनिट फक्त. प्लीज एव्हरीवन. काय सांगत होतो तुम्ही? ओके. कोणी सांगेल का मला दिसतंय का असं?
स्क्रीन शेअरिंग. Yes, sir. दिसतंय. हो हो. ओके. हा, सो प्लीज. आता मला सोनवणे ताई दिसत आहेत, म्हणून मी सांगितलं नंबर नियर विथ 100. हा 100च्या बेस संख्या आहेत. 100च्या जवळच्या एक दोन संख्या सांगा मला सोनवणे ताई, थोडासा फास्ट. तुम्ही दिसतायत मला एक नंबरला म्हणून सांगा लवकर. 89. 89. ठीक आहे. 89. माहेश्वरी ताई, पुन्हा परत सांगा जरा 100च्या जवळची संख्या. 76. 76. वो कल देखेंगे हम लोग, मैं बोला ना. ओके. 100च्या जवळची संख्या. Yes. पहले हम लोग ओके थोड़ा ओके. खुद को हाँ, एक 94. 94. ठीक है, व्हेरी गुड. 94. ओके. विद्या बच्छाव ताई, मुद्दाम म्हणून मी तुम्ही सांगितल्यानंतर मी मुद्दाम लिमिटेशन का आणलं त्याचं कारण आपण समजून घेऊ. ओके. 85. 80. 5. 85. ठीक आहे, काय हरकत नाही. 85 पण घेऊ शकतो. 100च्या जवळच्या बोलतोय मी, परत एकदा सांगतो. 100च्या 92. जवळच्या बोलतोय. ठीक आहे, 92. 92. ठीक आहे. ठीक आहे. चलो ठीक आहे. इकडं लक्षात आहे. या संख्यांचा आपल्याला बेस इज द 100 आहे या नंबरचा, आणि आपल्याला शिकायचं प्लीज इकडे याच्यातला पहिले आपण 94 घेऊया. थोडंसं आपण थोडंसं सोपं समजून घेतलं की मग थोडंसं एखादं अवघड पण सोपं होऊन जातं. इकडे लक्षात आहे. लक्षात आहे. आता इथं काय असतं प्लीज इकडे लक्ष द्या. याची रचना पहिले मी तुम्हाला सांगतो. पहिले समजून घेऊ आपण आणि मग लक्षात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्क्वेअर? स्क्वेअर्स मीन्स मल्टिप्लिकेशन. स्क्वेअर्स मीन्स त्या संख्येने त्या संख्येला गुणाकार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल 3चा स्क्वेअर, याचा अर्थ 3 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 9, याचा अर्थ असा होतो. म्हणून 94चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, तर 94 मल्टिप्लाय 94. आणि मग इथं बेस ऑन 100 एक आपण मल्टिप्लिकेशन पण शिकणार आहोत. तेच आपण आता समजून घेऊ इथं सर्वजण. मी या संख्येला 100शी जर रिलेशन बघितलं तर ही संख्या लेस दॅन 6 आहे. म्हणून आपल्याला इथं लिहिता येईल 6 लेस दॅन 6 आहे, असं पण आपल्याला लिहिता येईल डायरेक्ट. तर डायरेक्ट आन्सर लिहायचं असेल तर. आणि म्हणून पुन्हा परत ही संख्या पण लेस दॅन 6 आहे. म्हणजे 100 साठी -6 आहे. आणि म्हणून या दोन्ही संख्यांचं मल्टिप्लिकेशन इज द हाफ आन्सर, इज द 36, इज द हाफ आन्सर. म्हणून इथं आपण डायरेक्ट लिहिणार 36. इकडे लक्ष द्या, कारण आपल्याला हा नंबर लक्षात आला की 100 पेक्षा कितीने मायनस आहे? 36 ने मायनस आहे. सॉरी, 100 पेक्षा 6 ने मायनस आहे, म्हणून त्या 6चा स्क्वेअर इज द 36, इज द हाफ आन्सर. आणि हा 6 या 94 मधून मायनस करायचा, किंवा हा 6 या 94 मधून मायनस करायचा, किंवा हा 6 या 94 मधून मायनस करायचा. काही केलं तरी सारखं. म्हणजे हाफ आन्सर काय? हाफ आन्सर इज द 6 मल्टिप्लाय 6, हाफ आन्सर. -6 आहे, आपण लक्षात राहू द्या. -6, मायनस मायनस प्लस होतो. ते आपण गणिताच्या क्रिया नंतर बघू. आणि पुन्हा परत इथं 94 -6. आणि म्हणून देर इज अ आन्सर इज द डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक आपण लिहू शकतो. आन्सर, सॉरी, एक मिनिट, माझा काहीतरी कळ झाला. आन्सर इज द 88. 88. क्लिअर? हा 88 कसा आला ते इथं सांगितलं. 94 -6, आन्सर इज द 88. आणि हा 36 कसा आला? तर हे आमचा जो डिफरन्स आहे, आता नंबर तो त्या डिफरन्स नंबरचं स्क्वेअर किंवा त्या डिफरन्स नंबरचं मल्टिप्लिकेशन. आन्सर इज द 36. सो मला वाटतं हे लिहून घ्या. मग पुन्हा परत आपण आता कुठलाही नंबर बघू, या बाकीचे नंबर पण बघू. ठीक आहे. सर एकदा परत एक्सप्लेन करा ना. हो हो, सांगतो. काही प्रॉब्लेम नाही. नो डाऊट. लिहून घ्या.
आपण हे बाकीचे पण कॅल्क्युलेशन बघू, नो प्रॉब्लेम. लिहून झाला की असेल ते सांगा. म्हणजे प्लीज प्लीज. योग्यता झालंय ताई सर. झाला का लिहून? योग्यता ताई, तुमचा काहीतरी आवाज आला होता. योग्यता ताई, योग्यता ताई लिहून झाला का तुमचं? योग्यता आहेर ताई, तुम्हाला काहीतरी डाऊट होता तर तुमचं लिहून झालं का? योगिता ताई, योगिता ताई झोपल्या. हा, चला बाकीच्या ताईंना विचारून घेतो योग्यता ताईंच्या पेक्षा. पूजा ताई लिहून झाला का? सर, बोल. हा. माझ्याकडे ना सर हो नेटवर्क सर. इश्यू आहे जरा. ओके, काय हरकत. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. योग्यता ताई लक्ष द्या. माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत असं समजून आपण बघूया प्लीज. हो आपण हो सर. हा प्लीज, आपण आहे ना 100 जवळच्या संख्यांसाठी हा हा आपण आता सध्या वापरतोय. मग 100 जवळची संख्या आपल्याला 92 आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. 92, प्लीज इकडे लक्ष द्या. 92, लक्ष द्या. पहिले मी काय सांगतो. आपल्याला डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. डायरेक्ट पण सांगतो आणि नंतर डिटेलिंग पण करतो. पण आन्सर डायरेक्ट लिहिताना आपल्याला एक क्वेश्चन विचारायचा आहे या संख्येला. पहिला, ही संख्या 100 जवळची आहे का? हो, 100 जवळची आहे. मग या संख्येचं आणि 100चं काय नातं आहे? आपल्याला उत्तर मिळालं -8 हे उत्तर मिळालं. लक्ष द्या. त्या संख्येने आपल्याला 2 उत्तरं दिले की मी 100 जवळची आहे आणि माझं आणि 100शी नातं काय? -8 आहे. मग आपलं काम सोपं झालं. काय झालं? या 92 मधून हा -8 करायचा आहे. इतकं सोपं. 92 - 8 करायचा आणि 92 - 8 इज इक्वल टू 84. 84 याच्यात काही कोणाला डाऊट नसला पाहिजे. प्रश्न विचारला की उत्तर येतं. आणि याचा गुणाकार त्याच्याशीच, म्हणजे 8 - 8 मल्टिप्लाय -8. 8 8 जा 64. म्हणजे आपण असं डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? मग मात्र जर डिटेलिंग करायचं असेल तर आपण मल्टिप्लिकेशन अप्रोच समजून घेतला होता. 92 मल्टिप्लाय 92. व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्क्वेअर? स्क्वेअरचा अर्थ होतो त्या संख्येने त्या संख्येशी गुणाकार. त्या संख्येचा त्या संख्येशी गुणाकार. आणि म्हणून इथं आपण असं बघितलं की डिटेलिंग केलं की 92 100 पेक्षा -8 आहे. हा 92 सुद्धा 100 पेक्षा -8 आहे. म्हणून ह्या 8चा आणि ह्या 8चा मल्टिप्लिकेशन आन्सर इज द 64. हे अर्धं आन्सर भेटलं. आणि अर्धं आन्सर या 92 मधून एक तर हा 8 मायनस करा किंवा अदरवाईज या 92 मधून मायनस कुठलंतरी एक क्रिया करा, असं सांगायचा अर्थ आहे. कारण हा मल्टिप्लिकेशन अप्रोच आपल्याला नंतर शिकायचा आहे.
म्हणून मुद्दाम आत्ताच क्लिअर होतोय. म्हणून 92 -8 -8 आन्सर इज द 84 64. क्लिअर आहे सर्वांना? ओके ओके. तर 89चं 7921 बरोबर आहे का? कोणाचं? 89 हा सांगा ना. 7921 7921 बरोबर आहे ना? बरोबर आहे. बरोबर आहे. ते कसं आलं ते पण सांगूया लागल्यास. चला ठीक आहे. हे समजलं असेल तर चला ठीक आहे. काय हरकत नाही. बरोबर आहे. 89 ला थोडंसं आपल्याला थोडी रिक्वायरमेंट वाढते. रिक्वायरमेंट काय वाढते ते पण सांगतो. इकडं लक्षात घ्या. म्हणून आपण उद्या मुद्दाम ते पार्ट आपण ठेवला की थोडंसं 25 पर्यंत पार्ट करून ठेवा म्हणून. इकडं लक्ष द्या. आता ताईंनी सांगितलं 79 21 21 असं सांगितलं. आता हे कसं डायरेक्ट आन्सर आला प्लीज इकडे लक्ष द्या. या संख्येला विचारलं तू 100च्या जवळ आहे का? तिने सांगितलं हो. 100शी तुझं नातं काय आहे? 11चं नातं आहे. आणि जेव्हा 11ने मी मायनस केलं तेव्हा उत्तर काय आलं? आन्सर इज द 78 आला होता. 78 आला होता. लक्ष द्या. 78 आला होता. पण मग 79 कसं काय झालं? असं काहीतरी उत्तर विचारतील. असं का आलं? असं विचारतील. इकडे लक्ष द्या. हा का 79 आला? हा 9 का आला? असं विचारू शकतात. आणि म्हणून काय झालं? हा जो 11 आहे ना, हा 11चा स्क्वेअर होतो 121 होतो. 121 होतो. आणि म्हणून 121 आपल्याला डायरेक्ट नाही लिहिता येणार. कारण 89चा स्क्वेअर हा 4च अंकांमध्ये होतो. 4च अंकांमध्ये होतो. 5 अंकी संख्या नाही होऊ शकत. आणि म्हणून हा 1 आपल्याला कॅरी फॉरवर्ड करावा लागतो. आणि म्हणून फायनल आन्सर इज द 79 21. 7921. क्लिअर आहे? हे पण लिहून घ्या. माहिती पाहिजे. तो 9 का झाला? आपल्याला 5 अंकांमध्ये उत्तर नाही चालणार. आपल्याला 4च अंकी उत्तर येतं. हा लॉजिक आहे. आणि म्हणून किंवा लॉजिक असं पण आहे की आपल्याला 100 बेसवर टेक्निक आहे म्हणून इथं आपण 2च अंक घेतो. इथं लिहा, मुद्दाम सर्कल करा. याला लिहा की 121चे फक्त 2च अंक आपण फायनल आन्सरमध्ये करतो. आणि एक अंक तिसरा जो 100 प्लेसचा अंक असतो तो कॅरी फॉरवर्ड करतो. म्हणून फायनल आन्सर इज द 7921. ओके. म्हणून मी पहिले सुरुवातीला 100 जवळच्या संख्या घ्या, 100 जवळच्या संख्या घ्या हे सांगत होतो. नंतर लांब गेलं की मग पुन्हा परत समजायला डिफिकल्ट जातं. आता ही थोडीशी आपण अजून घेऊ शकतो. जसं-जसं आपली कॅपॅसिटी असेल, आपले जसे-जसे वर्गपाठ होतील, तसं-तसं आपली रेंज आपण वाढवू शकतो. रेंज वाढवता येते. ती आपल्या अंडरस्टँडिंगवर असते आपण किती रेंज वाढवायची ती. ओके. तर 85चं 7225 आपण बरोबर आहे का? 85चं पण बघूया. ते बरोबर आहे ना ताई. तुम्ही जे उत्तर सांगितलं ते बरोबर आहे. 7255 त्याला लॉजिक ऑफ लास्ट 5 इज द काय कशाला विचार करायचा? नियर विथ 100. पण तरी आपण दोघं पद्धतीने बघून घेऊ. दोघं पद्धती प्रूव्ह करून घेऊ सर्वांच्या माहितीनुसार. ओके. लिहून झालं असेल तर मला सांगा एक शेवटचं आपल्याला हे कॅल्क्युलेशन 2 पद्धतीने बघायचं आहे. 2 पद्धतीने वैदिक मॅथेमॅटिक्सने आन्सर करेक्ट येतं की नाही ते बघायचं. प्लीज. झालं असेल तर मला सांगा मी हे सर्व रब करतो. झालंय सर. ओके. व्हेरी गुड.
प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. लक्ष द्या, मी असं बोललो. लिहा असं नाही. ओके. 85 प्लीज इकडे लक्ष द्या. 85चा स्क्वेअर करायचा आपल्याला दोन पद्धतीने. एक थोड्याच वेळापूर्वी आपण शिकलो होतो की लास्ट इज द 5 आणि आता आपण शिकलो की नियर विथ 100 असं दोघं टेक्निक शिकलो. दोघं टेक्निक बघूया. लक्ष द्या. आता जेव्हा आपण लास्ट इज द 5चा जर विचार केला, असं उत्तर आलं, तर बाकीच्या कशाला करायचं? पण ठीक आहे, प्रॅक्टिससाठी दोघं पद्धती शिकल्या पाहिजे. आता मुलांनी प्रॅक्टिस करण्यासाठी जरूर केलं पाहिजे. पण फायनल आन्सरमध्ये काय करणार मुलं? लास्ट इज द 5 आणि म्हणून याचा एका दिकेनं पूर्वेना, याचा एका दिकेनं पूर्वेना 8 9 जा 72 म्हणून डायरेक्ट मुलं लिहितील 7200 आणि देर इज अ 5चा स्क्वेअर म्हणजे 25. हे फायनल आन्सर आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं की 85चा स्क्वेअर कसा करायचा. पण आता नियर विथ 100 प्लीज सर्वजण लक्ष द्या. आता नियर विथ 100 या संख्येला आपण पुन्हा परत विचारलं, तू 100 जवळची आहे का? येस. त्याने सांगितलं येस, मी 100च्या जवळची संख्या आहे. पण पुन्हा परत त्याला विचारलं, तुझं आणि 100चं रिलेशन किती आहे? त्याने सांगितलं 15 -15. त्याने -15 कारण 100 आणि 15चं नातं -15चं आहे. किंवा यालाच आपण म्हणतो की -1 ऑल फ्रॉम 9. इकडे लक्ष द्या. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. लास्ट फ्रॉम 10 हे सूत्र जरी आपण विचारलं तरी 100 लक्ष द्या 100 आणि 85चं रिलेशन लगेच लक्ष देतं की -1. लक्ष द्या -1 म्हणजे -1 -1 0 झाला. 9 आणि 8चं रिलेशन 1 आणि 10 आणि 5चं रिलेशन 5. दिस इज अ 15. कसं आलं हे पण आपण हे ऑलरेडी शिकलोय लेव्हल 1 मध्ये. हे लेव्हल 1 मध्ये शिकलोय. मग मुद्दाम प्रत्येक गोष्ट कुठेतरी आधार देत असते आपल्याला. आपल्या अंडरस्टँडिंग किंवा आपल्याला प्रत्येक गोष्ट आधार देते आणि म्हणून आपण सिस्टमॅटिक अप्रोचने जातोय पुढे की आपल्याला आधार घेऊन आपण थोडासा पुढे पुढे टेक्निक शिकतोय. म्हणून प्रत्येक गोष्ट फार महत्वाची. प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. आणि म्हणून याने सांगितलं मी -15 आहे. म्हणून नो डाऊट -15 करून टाका. -15 केल्यावर आन्सर काय येतं? 70 येतं. काय आलं? 70 आलं. पण पुन्हा परत आपला रूल आहे की याचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. याचा काय करायचा आहे? आपल्याला स्क्वेअर करायचा आहे आणि याचा स्क्वेअर येतो 225. 225 आणि पुन्हा परत आपला बॅलन्सिंग मेथड प्रमाणे काय म्हणते आपली टेक्निक काय म्हणते की 2 डिजिट मध्ये आन्सर आला पाहिजे. 2 डिजिट मध्ये आन्सर आला पाहिजे आणि मग हा 2 काय करावा लागेल? आपल्याला कॅरी फॉरवर्ड करावा लागेल आणि म्हणून फायनल आन्सर इज द 7225. क्लिअर एव्हरीवन? म्हणून कसंही करा आन्सर एकच येणार आहे. पद्धती आहेत, अप्रोचेस आहेत. त्या अप्रोचेसमध्ये आपल्याला मेंटल अरिथमेटिक आपला उलट या सर्व गोष्टीतून प्रॅक्टिस करून पण बघितली पाहिजे की या पद्धतीने उत्तर काय येतं, या पद्धतीने काय येतं, या पद्धतीने मग आपल्याला 15चा स्क्वेअर पार्ट पाहिजे. मग आपल्याला बॅलन्सिंग मेथड माहिती पाहिजे. अशा सर्व अप्रोचेसमधून आपल्याला जावं लागतं आणि डेफिनेटली याच्यातून अजून पुन्हा परत आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. रिलेशन ऑफ डिजिट वाढतं. आपण स्ट्रॉंगनेसकडे जातो. सो मला वाटतं आपण इथं थोडंसं थांबूया. जवळजवळ 12 वाजायला आलेले आहेत. बरोबर ना? पण ठीक आहे. इट्स व्हेरी वंडरफुल. हे सर्व बरं वाटतं आपल्याला शिकताना, शिकवताना किंवा आपल्याला गणिताबरोबर एन्जॉय करताना. म्हणून आपण 12 वाजवतो. क्लासला 12 वाजवतो. असं म्हणायचं. ठीक आहे ना? ठीक आहे. आपण पुन्हा परत हां, बोला. जसं आपण म्हणजे पहिले 5 आला तेव्हा किंवा नंतर 5 आला तेव्हा किंवा नियर 100 असं बघितलं. पण जे 1 कोण पासून बोलतंय? समजा 99 पर्यंत स्क्वेअर कोण आहे. बोलतंय? कोण बोलतंय? सोनवणे स्वाती. हां, सर बोला. तर मग प्रत्येकासाठी काही
वेगळे वेगळे अप्रोचेस आहे का, की आपण जेवढे बघतोय फक्त तेवढ्यासाठीच आहे? मनात अजिबात प्रश्न ठेवू नका, नाही तर मग पुन्हा परत मला एक वाजवावं लागेल. माझी पद्धत अशी आहे, तुमच्या डोक्यातलं भूत उतरून तुम्हाला शांत झोप लागत नाही, तोपर्यंत मी शिकवत राहणं. मग माझं पुढचं उत्तर असं आहे. कारण प्रश्न आला, तर त्याला मी शिकवणं माझं चालू ठेवेल मग. म्हणून अजिबात प्रश्न ठेवू नका बरं का. उद्देश असा आहे, पहिले इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं? पुढे जाऊया आपण. ओके? काही हरकत नाही, मी बाहेर निघतो. सोनूने ताई काही काळजी नका करू. हां, पण जर प्रश्न आला आणि तुम्हाला रात्री अचानक 2 वाजता जाग आली, "अरे यार, 68 साठी काय असेल?" मग मला शाप लागेल आणि मग तो शाप लागू नये म्हणून मला शिकवणं चालू ठेवावं लागेल. म्हणून तुम्हाला शांत झोप लागावी हा उद्देश आहे या सगळ्या गोष्टींमधला. म्हणून फक्त आपण काय होतं श्वासांबरोबर जगत राहणे. आता जे चाललंय ना त्याचा आनंद घ्या. आता जे चाललंय त्याच्याबरोबर मोठा एक श्वास घ्या आणि जर खरोखर काही प्रश्न आला असेल तर त्याला सोडून द्या बाबा. हां. आणि रात्री जर अचानक जाग आली तर माझ्या नावाने काय तर माझ्या नावाने काय मला पाप लागू नये याची मी काळजी करते. मुद्दाम प्रेमाने भाऊ-बहिणीचं नातं म्हणून सांगतो. कारण कसं आहे ना, काही काळजी नका करू. आपण काय शिकतोय, की आपल्याकडे कुठलाही डिजिटल आला तर मल्टिपल अप्रोचेस असले पाहिजे, वेगवेगळ्या पद्धती असल्या पाहिजे. नंतर आपण अशी पण एक पद्धत शिकणार आहे, सर्वांसाठी रामबाण उपाय एक. सर्वांसाठी कोणाला कोणाचा पाय सुजो का कोणाचा अंगठा सुजो, घेतला की बजरंग लेप लावायचा त्याला गरम करून. असा पण लेप आहे. म्हणजे एक सांगायचा अर्थ की सर्वांसाठी रामबाण उपाय एक असं पण आहे. पण आता वेगवेगळ्या वैदिक मॅथ शिकायचंय. तर वैदिक मॅथेमॅटिकमध्ये जर मुलांचं लॉजिकल थिंकिंग आपल्याला डेव्हलप करायचंय, त्यांचं आपल्याला मेंटल अरिथमेटिक करायचंय, तर वेगवेगळे अप्रोचेस शिकावे लागतील. तरच वैदिक मॅथेमॅटिक्स शिकायचं. आपल्याला जादूगार बाबा नंतर, पण आपल्याला मुलांना गणितामध्ये आवड निर्माण करून त्यांना त्यांचं मेंटल अरिथमेटिक करून घ्यायचंय. म्हणून आपल्याला खूप साऱ्या पद्धती शिकाव्या लागतील आणि शिकवाव्या लागतील. नाहीतर काय, शेवटी परीक्षेत त्यांना जे करायचं तेच करणार आहेत ते. जे करायचं तेच करणार. म्हणजेच काय, जर प्रॅक्टिस केली असेल तर त्यांचं ब्रेन त्यांना सांगेल, "बेटा या पद्धतीने शॉर्टकट येतं, या पद्धतीने फास्ट येतं, कर." असं ते करतीलच आपोआप. जे काय करायचं ते करतील. ओके? काही काळजी नका करू. जे चाललंय त्याचा आनंद घ्या. श्वासांबरोबर राहा, प्रेझेन्समध्ये राहा. आणि जेव्हा-तेव्हा आपण नाही समजलं हां, जे नाही आता चाललंय, आता जे चाललंय, ते नाही समजलं तर प्रश्न विचारा, की हे पुन्हा परत मला ह्याच्यात नाही समजलं असं. कोणाला काय, अजून खूप अथंग म्हणजे खूप साऱ्या टेक्निक आहेत. त्याच्यात बघू आपण जे रास्तंय ते बघत राहू आपण ह्याच्यामध्ये. ठीक आहे? अनयाताई ठीक आहे? का तुम्हाला काही डाऊट हो सर. डाऊट असेल तर ते पण आपण क्लिअर करू. नाही. तुम्ही आता जे शिकलो त्याच्याबद्दल डाऊट विचारा, की हे मला नाही समजलं, हे समजलं, याच्यावर आपण जाऊ. अजून संपलं नाही ना. मी सांगितलं नाही ना, की अंक संपला, असं नाही सांगितलं. अंक अखंड सुरू राहणार. ओके? उद्या 25 पर्यंतचे स्क्वेअर पाठ करून ठेवा. म्हणजे अजून आपल्याला उद्या अजून चांगल्या पद्धतीने मजा येईल. वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायला. ठीक आहे? सर बोला वैशालीताई. सर ते 11 to 19 पर्यंत काय तुम्ही सांगितलेलं सर ते टेक्निक काय सांगितलेली मल्टिप्लिकेशन असेल तर 11 to 19 11 हा to 19 ती लेव्हल 1 मध्ये आहे ना ताई ती. इकडे बघा. इकडे लक्ष द्या. असं आहे, ते शिकलो आपण तिथं, पण तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला. इकडे लक्ष द्या. असे वेगवेगळे कॅल्क्युलेशन तयार होऊ शकतात. 11 to 19 11 to 19 या इथपर्यंतची रेंज आहे ना, एवढा कुठला तरी एक तर 11 येईल किंवा 19 येईल. 14 येईल, 16 येईल. ह्या एकमेका म्हणजे 11, 12, 13, 14 हे अंक आहेत ना 11 to 19 हे यांचा एकमेकाशी गुणाकार. या टेक्निकचं नाव आहे ते.
क्लिअर झाला का तुम्हाला? पहिले टेक्निक क्लिअर झाली का, मग उत्तर कसं शोधायचं ते सांगतो. हा. पहिले टेक्निक क्लिअर झाली का, हम्म. टेक्निकवरून प्रश्न पण तयार करता आले पाहिजे आणि प्रश्नावरून उत्तर पण शोधता आला पाहिजे. मी असं दोघं शिकवतोय तुम्हाला. लपून काहीच ठेवत नाही. लक्षात आलं तुम्हाला? मी एवढं सांगितलं 11 to 19 म्हणजे तुम्हाला प्रश्न पण तयार करता आले पाहिजे. प्रचंड प्रश्न, भरपूर प्रश्न तयार होतील. 100 प्रश्न तयार होतील. म्हणजे काय? लक्ष द्या. 11 मल्टिप्लाय 11, 11 मल्टिप्लाय 12, 11 मल्टिप्लाय 13, 11 मल्टिप्लाय 14, 11 मल्टिप्लाय 19. उदाहरणार्थ मी आता डायरेक्ट शॉर्टकट घेतला. डायरेक्ट 19 वर आलो. असे कितीतरी प्रश्न तयार होतील. पुन्हा परत 12 ची लाईन. 12 मल्टिप्लाय 11, 12 मल्टिप्लाय 15, 12 मल्टिप्लाय 19. झाले की नाही प्रश्न तयार? याच्यातून प्रश्न तयार करता आले पाहिजे आणि या प्रश्नांचं उत्तर शोधता आलं पाहिजे. लक्षात आलं? प्रश्न कसे तयार होत आहेत? 11 to 19 यांचा एकमेकांशी गुणाकार. क्लिअर? वैशालीताई जाऊ पुढे? हो हो हो. हा, ओके. आता उत्तर कसं शोधायचं, प्लीज इकडे लक्ष द्या. आता तुम्ही तेव्हा शिकलेच नाही, आता उत्तर कसं शोधायचं ते पण शिकून घ्या. म्हणून प्रत्येक गोष्ट वेळेवर करायची असते ना. आता आपण पुढे पुढे जातोय. मग एक गोष्ट, एक पायरी कच्ची राहिली की पुन्हा परत मग सर्व ताई त्रास देतात. हे कसं आलं, हे कसं आलं, हे कसं आलं. म्हणून मी मध्ये 2 दिवस गॅप पण दिला, व्हिडिओ पण दिले होते. नाही कोणी बघितलं तिकडे ढुंकून त्या व्हिडिओकडे, नाही त्यांच्यावर कोणी लिहून ठेवलं की बाबा हा 2 वेळ काढला पाहिजे होता, म्हणजे दिला पाहिजे असं नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चलो ओके. आता इकडे लक्ष द्या. याचं तुम्हाला आन्सर डायरेक्ट दिसलं पाहिजे. 210 असं आन्सर दिसलं